बिघडले होते पण आता सुधारले. मैदान खाली करा कारण बादशाह लोक मैदानात उतरले. गेम गेम कैसी शेम नेम का ये गेम है, नाम बदनाम है मगर अपन. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि कॅपकट ॲप येतो डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तर वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्यासोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचं अपलोड करत असतो तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो. चला तर मित्र आपण जे ते आपल्या आजच्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर बघा म्हणतो आपल्या जे सर्वात आहे तिथे VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्याला कॅपकट ॲप येतो आपल्याला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचा इमेज दिला असेल तो आपल्या इथं ॲड करायचा आहे. तर तो इथं ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय यायचं बघा मित्रांनो, त्या इमेजवरती आपल्या इथं काय यायचं बघा मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला इथं अस्पेक्ट रेशो यामध्ये जे तर आपल्या इथं येऊन 9.16चा रेशो इथं आपल्या इथं घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर त्याची जी लेअर असेल ते आपल्या 30 सेकंदापर्यंत आणायचे. परत नंतर त्या इमेजवरती क्लिक करायचे. त्यानंतर त्या इमेजला अशा प्रकारे फ्री स्क्रीन अशा प्रकारे इथं करायचे. तर त्यानंतर आपल्याला परत त्याच्या सुरुवातीला ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे आणि त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा एक बिटवाला इथे व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून सर्वात आधी ह्याचा जो ऑडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे. तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार जो इमेज असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे. तर आता आपल्या इथं बिट2वरती जे ते मित्रांनो काय करायचं मित्र येऊन जायचं, बिट2वरती येऊन इथं स्प्लिट करायचे. परत बिट3वरती जे ते आपल्या इथं येऊन इथं स्प्लिट करायचे. परत नंतर बिट4वरती जे ते आपल्या इथं यायचं आहे मित्रांनो, बिट4वरती येऊन इथं स्प्लिट करा. परत नंतर बिट5वरती आपल्याला येऊन स्प्लिट करायचे. परत आपल्या बिट6वरती जे ते आपल्याला इथं येऊन स्प्लिट करायचे. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपल्या इथं जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करून घ्या मित्रांनो. तर आता मी इथं घेत आहे मित्रांनो स्प्लिट अशा प्रकारे इथं करून घेत आहे बिटनुसार. आणि तर त्यानंतर बिटनुसार इथं इमेज जो तो स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपल्याला काय अर्थ जो काय एक्स्ट्रा पार्ट असेल तो इमेजचा तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे आणि त्यासोबतच जो आपण इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाकायचं आहे. तर मित्र आता आपल्या इथं जेवढ्या काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला आपलं ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जो असेल तो इथं अप्लाय करायचा आहे. ओके, तर मित्र आता आपल्या इथे काय अर्थ सर्वात आधी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करायचं. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपलं इनमध्ये जे ते यायचं. तर इनमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचं एक व्हायब्रेटिंग पॅनल अशा प्रकारचा एक मित्र ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत सेकंड इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन स्मोक द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या कॉम्बोमध्ये येऊन स्ट्रेच अँड डिसॉर्ट द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन आपल्या इथं बघा एक अशा प्रकारचं एक असेल मित्रांनो रिव्हॉल्विंग चेकर्स 1 अशा प्रकारचा जो एक ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इनमध्ये येऊन आपल्याला बघा एक अशा प्रकारचा रोटेशन ओपनिंग अशा प्रकारचा एक असेल मित्रांनो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपलं ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन जायचं. परत रेक्टँगल आउट अशा प्रकारचा जो इथं ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती इथं येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन जायचं. परत ट्रेंड टू जे ते इथं द्यायचं आहे आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम मोन द्यायचा आहे आणि त्यानंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्या कॉम्बोमध्ये येऊन वेव्ह अँड स्लाइड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. तर मित्र अशा प्रकारे आपल्या इथे जेवढे काही ॲनिमेशन होते ते सर्व इथे देऊन झाले. तर दिल्यानंतर आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती येऊन परत दोन इमेजच्या मधात व्हाईट कलरचा स्क्वेअर बॉक्स दिसत आहे त्यावरती आपल्या इथं जायचे. परत लाईट इफेक्ट यामध्ये येऊन जायचं. लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर एक आपल्याला ट्रान्झिशन इफेक्ट द्यायचा आहे. तर तो आहे मित्रांनो फिल्म इरेज हा इथं देऊन टाका मित्रांनो. तर त्यानंतर आपल्या परत त्याच्या सुरुवातीला येऊन जायचं. परत आपल्या ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे. परत फोटोजमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचे शॅडो दिले असेल ते आपल्या इथं ॲड करून घ्यायचे. तर ती इथं ॲड केल्यानंतर ती शॅडो जी असेल ती शॅडोची लेअर एंडपर्यंत आपल्या अशा प्रकारे इथं घेऊन या. त्यानंतर त्याला जे ते अशा प्रकारे इथं रोटेट करा मित्रांनो
अशा प्रकारे -180, त्यानंतर वरती जे अशा प्रकारे इथं सेट करून टाका. तर सेट वगैरे इथं वरती अशा प्रकारे इथं झाल्यानंतर आपल्या परत सोडलं येऊन ओव्हरलेमध्ये जायचं. ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन तो म्हणजे अशा प्रकारचा टेक्स्ट दिला असेल तर तो आपली इथं ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर प्रत्येक लेअर जे ते एंडपर्यंत आपल्याला अशा प्रकारे इथे घेऊन यायची आहे मित्रांनो. आणि त्यानंतर तुम्हाला टेक्स्ट आहे जो तो वरती अशा प्रकारे इथं सेट करायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला व्हिडिओ होता तर तो इथे रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला जे एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं मित्रांनो, एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करा. म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपले जे आजच्या ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्र. तर मित्र अजूनही जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.